नवी मुंबई ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्राचे पाहणी दौरा करण्यासाठी सध्या मनसे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय की खरं तर ऐरोली येथील हे मराठी भाषा भवन उपकेंद्र आहे। खरं तर ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांच्या तेव्हा या प्रस्तावास मंजुरी देखील मिळाली होती। मात्र त्यानंतर महायुतीचे सरकार आलं, मात्र त्या जागेवरती अजून कुठलंही उपकेंद्र बांधण्यात आलं नाही। त्यामुळे मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपण पाहतो की मनसेचं शिष्टमंडळ सध्या या ठिकाणी एकवटलेलं आहे आणि ते या जागेची पाहणी करतात आहे। खरं तर उद्या मराठी भाषा दिवस देखील आहे, त्यानिमित्ताने हा त्यांचा अचानक पाहणी दौरा होता। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी आहेत। काळेजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। पुन्हा एकदा मराठीच्या भाषेवरती मनसे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। नाही, मला या महाराष्ट्र सरकारची कमाल वाटते। फक्त मराठीचा जयघोष करायचा, प्रत्यक्षात ज्यावेळी मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी काहीतरी करायचं असतं, हे कृतीशून्य राज्य सरकार आहे आणि अगदी मुरदाड राज्य सरकार आहे। एकाच बाजूला सन्माननीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना चर्नी रोडला असेल मराठी भाषा भवन आणि नवी मुंबईत त्या मराठी भाषा भवनाचं उपकेंद्र असेल, त्याच्यासाठी सिडकोकडून 3000 स्क्वेअर मीटरची जागा घेतली। त्यावेळचे मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि MIDCचे मंत्री सुभाष देसाई साहेबांनी याची पाहणी केली। काही कारणास्तव सरकार पडलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले। MIDCचे मंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पाहणी दौरा केला। पुढच्या 8 दिवसात याचं भूमिपूजन होईल हे नोव्हेंबर 2022ला सांगितलं। आज 4 वर्ष होत आली, इथे साधी एक वीटसुद्धा आपल्याला रचलेली दिसत नाही। उपकेंद्र याचा अर्थ मराठी भाषा संचालनालय असेल, मराठी विश्वकोश मंडळ असेल, अशी वेगवेगळी साहित्यिक मंडळं ह्या कार्यालय त्यांची इथे होणार होती। याच्यामुळे नवी मुंबईचं एक सांस्कृतिक वैभव सुद्धा वाढणार होतं। 26 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद होती। मात्र राज्य सरकारला मराठी शाळा बंद करायच्या आहेत, अभिजात भाषेचा दर्जा फक्त कागदावर ठेवायचा आहे आणि मराठी भाषा भवन उपकेंद्रसुद्धा आता आपल्याला कागदावरच दिसतंय। राज्य सरकारचं अधिवेशन सुरू आहे। उदय सामंतांना मी त्यांच्याच शब्दांची आठवण करून देतोय की यानंतर सुद्धा जर पुढच्या 7 दिवसात आपल्याकडून झालं तर आपलं आम्ही कौतुक करू। या दोन्ही विधानसभेच्या आमदारांनी नवी मुंबईतल्या हा प्रश्न विधिमंडळात विचारला पाहिजे। अन्यथा पुढच्या 7 दिवसानंतर जर राज्य सरकारने जबाबदारी पार पाडली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही याचं प्रतिकात्मकरित्या विधिवत पूजा करून आम्ही याचं भूमिपूजन करणार आहोत। काय वाटतं, जाणूनमधून दुर्लक्ष करण्यात येतंय का अशा जागेंवरती? नाही, मराठी माणसाची मतं ही गृहीत धरण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना करते। त्यामुळे मीरा भाईंदरचा विषय असेल की महापौर मराठी हवा, अशी लोकांची मागणी असून सुद्धा तिथे अमराठी महापौर करण्यात आला। इथे आपल्याकडे नगराध्यक्षाचा उमेदवार उरणला हा जाणीवपूर्वक शहा नावाचा केला जातो। एक रहेजा नावाचा बिल्डर चेंबूरमध्ये एक मराठी माणसाला मारहाण करतो, मराठी तरुणाला मारहाण करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। आम्ही प्रेशर केल्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र अद्यापही रहेजा बिल्डरला अटक नाही। ही सगळी कृती राज्य सरकारची मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात दिसते। काय वाटतं, पुढील पाऊल काय असणार? आक्रमक असणार आहात का पुन्हा एकदा मनसे स्टाईलने उत्तर देणार आहात? नाही, वाशीमध्ये 2 एकरचं जी जागा होती महाराष्ट्र भवनासाठी ती सुद्धा बिल्डरच्या घशात घालण्याचं काम सिडको आणि राज्य सरकारकडून त्यावेळी सुरू होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईमुळेच ती जागा वाचली। आज त्याचं भूमिपूजन झालंय। पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र भवन तिथे उभं राहील। त्याच पद्धतीने इथे अतिक्रमण करायचं राज्य सरकारचं सुरू आहे की काय अशी शंका आम्हाला येते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही हे होऊ देणार नाही। कायदा जरी हातात घ्यावा लागला तरी इथे मराठी भाषा भवनाचं उपकेंद्रच उभं राहील, ही दक्षता मात्र मनसे म्हणून आम्ही घेऊ। नक्की, धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होते मनसे नेते गजानन काळे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या जागेवरती फक्त मराठी भाषा भवन उपकेंद्रच उभा राहू, ही दक्षता आम्ही घेऊ, अशी त्यांनी प्रतिक्रिया सध्या दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, ऐरोली, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।